नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज सर्वप्रथम टी मध्ये पात्र ठरलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचे मनापासून अभिनंदन. तुमच्या मेहनतीला, चिकाटीला आणि आत्मविश्वासाला मनपूर्वक सलाम. शिक्षक मित्रांनो, आज टी बद्दल आपल्या मनात जी भीती आहे ती खरं तर काही क्लासेसवाल्यांनी, काही न्यूज चॅनल्सनी आणि दुर्दैवाने आपल्याच काही शिक्षक मित्रांनी अनावश्यकपणे पसरवलेली आहे. खरं पाहिलं तर ही परीक्षा आधीच सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी नसायलाच हवी, परंतु सध्या समाजात आणि शिक्षण क्षेत्रात जे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे एकदा तरी ही परीक्षा पास करणे योग्य आणि गरजेचे वाटते. कोर्टाचा निर्णय काय येईल, शासन काय भूमिका घेईल, ही गरज आहे की नाही या सगळ्यांचा विचार न करता फक्त सकारात्मक विचाराने परीक्षा दिली तर आपण नक्कीच पास होऊ यात शंका नाही. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. अनेक शिक्षक बंधूंनी थोडे दिवस अभ्यास करून सुद्धा ही परीक्षा पास झाली, तर काही शिक्षक फक्त 1-2 गुणांनी मागे राहिली. याचा अर्थ काय? परीक्षा अवघड नाही, आपण घाबरतो म्हणून ती अवघड वाटते. ज्यांनी आजपर्यंत कधीही टीईटीचा पेपर दिला नाही किंवा आपण पास होणार नाही म्हणून टाळत होतात, त्यांनी फक्त सकारात्मक विचाराने परीक्षा दिली तर ते नक्की पात्र होतील यावर माझा विश्वास आहे. मी स्वतः ही परीक्षा द्यायचा की नाही या संभ्रमात होतो. शेवटी अनुभव म्हणून देऊन पाहावा असा विचार केला. अगदी शेवटच्या दिवशी फॉर्म भरला आणि टी 1 आणि टी 2 दोन्ही परीक्षा पास झाली. हे मी सांगतोय कारण मी करू शकलो तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकाल. मागील सर्व टी परीक्षा आणि त्या आधीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या तर एक गोष्ट स्पष्ट दिसते, काही ठराविक घटकावरच प्रश्न विचारले जातात. त्या घटकांचा नियोजनबद्ध अभ्यास केल्यास यश नक्की मिळेल. तर शिक्षक मित्रांनो, भीती सोडा, अफवांवर विश्वास ठेवू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. टीईटी द्यायची नाही द्यायची हा सुद्धा विचार मनातून काढा आणि टीईटीसाठी छान अभ्यास करा. मग यासाठी आपण कसा अभ्यास केला पाहिजे, पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे, तर या पुढील चार्टवर तुम्हाला सगळं दिसत आहे. अभ्यास कसा व कोणता करावा, पेपर 1 व पेपर 2 साठी अभ्यासाची योजना आहे. पेपर 1 मराठी, बरेच विद्यार्थी पेपर 1 साठी मराठीची निवड करतात किंवा हिंदीची निवड करतात. दोन्ही विषय निवडले तरी आपण काय करायला हवं, यावर आकलन प्लस व्याकरणावर प्रश्न येतात. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीचे शिष्यवृत्तीचे पुस्तक अभ्यासायचे. त्यामध्ये आणखी साहित्य, कवी, लेखक व त्यांची पुस्तके, त्यांची रचना, पुरस्कार या सर्वांचा अभ्यास करायचा. 100% मराठीमध्ये चांगले गुण मिळतील. मला स्वतःला मराठीमध्ये 30 पैकी 29 प्रश्न बरोबर आलेले आहेत, त्यामुळे आपला सर्वांचे सुद्धा नक्कीच येईल. भाषा 2 विषय इंग्रजी जर विषय निवडला असेल तर आकलन आणि व्याकरणावरच प्रश्न येतात. यामध्ये सुद्धा इयत्ता 5वी व इयत्ता 8वीचे स्कॉलरशिप बुक, यामध्ये जेवढे टॉपिक आलेले आहेत त्या सर्वांचा छान अभ्यास करायचा आणि हीच पुस्तके वापरायची. गणितासाठी संख्याज्ञान, भूमिती, बीजगणित व डेटा हाताळणी या प्रकारचे सोपे प्रश्न असतात. दरवर्षी ठरलेल्या घटकावर सारखेच प्रश्न आणि त्याच पॅटर्ननी प्रश्न विचारतात. यासाठी आपण सर्वांनी नवोदय 5वीचे बुक व 8वी शिष्यवृत्तीचे बुक अभ्यासले तर आपणाला गणितामध्ये 30 पैकी 25+ गुण नक्की मिळेल. बरेच शिक्षक, आपले विद्यार्थी असे आहेत ज्यांनी 30 पैकी 29 आणि 30 पैकी 30 सुद्धा गुण घेतलेले आहेत. पर्यावरण अभ्यास, यामध्ये पेपर 1 व 2 साठी काय करायला हवं, तर परिसर अभ्यास प्लस विज्ञान ही इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतची महाराष्ट्र शासनाची पुस्तके वाचायची आणि ही पुस्तके स्वतः वाचायची आणि त्यामधल्या स्वतः काही छोट्या नोट्स काढायच्या. पुस्तके स्वतः वाचली, आकलन करून वाचली तर कसाही प्रश्न आला तर आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवता येईल. इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल यासाठी सुद्धा इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतची राज्य शासनाची पुस्तके वापरायची. बाल विकास आणि अध्यापनशास्त्र, यासाठी अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र, D.Ed प्रथम वर्ष
यांचं फडके प्रकाशनचं एक बुक आहे. बुक सुद्धा थोडं छोटंच आहे. याचा जरी छान अभ्यास केला तर छान गुण मिळतील. हा जो माझा अनुभव आहे आणि माझ्या सहकाऱ्यांचा जे पहिल्याच प्रयत्नात टीईटी पात्र ठरले, या सर्वांच्या अनुभवावरून तुमच्यासाठी आम्ही हा चार्ट तयार केलेला आहे. त्यामुळे तुम्ही यानुसार जर अभ्यास केला, मी स्वतःचा अनुभव सांगतो, मी एकही टीईटीचं बाहेरील पुस्तक वापरलं नाही, ना कोणता टीईटीचा क्लास लावलेला नाही. त्यामुळे तुम्हाला सुद्धा सर्वांना सांगतो की टीईटीचं पुस्तक वापरलं जरी नाही तरी तुम्ही या सर्व गोष्टींचा व्यवस्थित सराव केला, व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्ही सुद्धा नक्की पात्र ठराल, यात कुठलीही शंका नाही. आणि स्वतःसाठी एक अनुभव म्हणून यापूर्वीचे टीईटीचे सर्व पेपर पाहून घ्यायचे आणि टीईटीला जाण्याआधी एखादा पेपरचा सराव करून जायचा. माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मला वेळ पुरला नाही पहिल्या पेपरसाठी. त्यामुळे जर तुम्ही एखादा पेपर आधी सराव करून गेलात तर खूप छान, म्हणजे आमच्याही पेक्षा छान गुण घेऊन आपण सर्वजण टीईटी पात्र व्हाल, यात काहीही शंका नाही. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.